हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. खूप दिवस झाले, खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे. शॉर्ट व्हिडिओ तसे येतच राहतात, पण भरपूर व्हिडिओ पेंडिंग आहेत माझे. जे आम्ही गावाला गेलो होतो तेही सुद्धा व्हिडिओ पेंडिंग आहेत. त्यानंतर मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं की मी हेअर स्ट्रेटनिंग केली. खूप जण विचारत आहेत किती खर्च आला आहे, किती खर्च आला आहे. तर लेंथनुसार असते, माझे हेअर लॉंग होते बघा, त्यामुळं खर्च जास्त आलेला आहे. 7,000 रुपये घेतले. आणि तुमचं म्हणजे हेअर जर शॉर्ट असतील तर त्याचा खर्च कमी येतो. ठीक आहे, माझ्याकडून 7,000 रुपये घेतले आहेत. तर 7,000 रुपये म्हणजे मला शॉर्टकटमध्ये सांगायचं एवढंच की 7,000 रुपये मला खर्च आलेला आहे. बाकी तुम्हाला कमी येऊ शकतो जर तुम्हाला करायचा असेल तर, तुमचे हेअर जर शॉर्ट असतील तर. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर झालं. आता अजून एक मोठा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर द्यायचं आहे मला नाही, त्यांना. कारण ते एवढे खवळलेले आहेत ना, म्हणजे लोक तोंड दिले म्हणून काही कमेंट करत सुटतेत, विचार करत नाही, एखाद्या व्हिडिओवरून जज करत बसतेत. मग मी त्यांना समजावून सांगितलं, लोकांची त्यात काही चुकी नाही. म्हणलं चुकी माझीच आहे, मी व्हिडिओ टाकताना थोडंसं चुकीचं बोलली. म्हणजे त्यात मी असं बोलली ना की विरोबाला नैवेद्य दिल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. तर हे माझं चुकलं. मी त्यांचं परमिशन नाही घेतली, मी विचारलं नाही की व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे काय नाही, आणि मी डायरेक्ट तसा व्हिडिओ टाकला. आणि जास्त मला काही माहिती नव्हतं. तर त्याच्याबद्दल ते पूर्ण कास्ट सर्टिफिकेट दाखवून व्हिडिओ बनवणार आहेत. आता ते कामावर गेले आहे, जेव्हा त्यांना टाईम भेटेल तेव्हा आम्ही दोघे व्हिडिओ बनवणारच आहे. ठीक आहे, तर कास्ट सर्टिफिकेट दाखवून व्हिडिओ बनवणार आहेत. त्यांनी आधी पण सांगितलं होतं. आणि तसं खरं पाहायला गेलं ना तर आम्ही जातपात मानत नाही, ते पण मानत नाही, मी पण मानत नाही. सगळ्यांची जात एकच असते, माणुसकी. माणुसकी ज्याच्यात नाही त्याच्या जातीला काय करता, बरोबर ना? माणुसकी जात ही महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रत्येकाचं रक्त लालच आहे, कोणाचं रक्त काळं किंवा निळं किंवा हिरवं भगवं नसतं. त्यामुळं जरा विचार करून कमेंट करत जा. ठीक आहे, तर त्याचं उत्तर ते देणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला आत्ता जो व्हिडिओ बघताय तो आत्ताचा आहे. म्हणजे आत्ता या कंडिशनचं, आजची तारीख असेल काहीतरी 5 तारीख असेल. आणि तुम्हाला इथून पुढं जो व्हिडिओ मी दाखवणार आहे, भरपूर लोकांनी मागच्या व्हिडिओला कमेंट केलं आहे, कारण मी सध्या गावाकडचे व्हिडिओ अपलोड करत आहे. तर भरपूर लोकांनी असे कमेंट केलेले आहेत की तू तिथं पाहुणी बनून गेली का, तुला वाटायला पाहिजे, तू काम नाही केलं वगैरे. तर लोक किती ना एखादा व्हिडिओ बघून जज करतात एखाद्याला. आता एखाद्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी आम्ही गेलो नवीन त्या दिवशी काम नाही केलं, दुसऱ्या दिवशी तर कार्यक्रम होता, त्यामुळे मग कार्यक्रमाचा आता भाकरी वगैरे तर मला येत नाही, मग मी कुठं मध्ये घुसणार आहे. आणि बाकी जे काम केले तर प्रत्येक गोष्टीमध्ये व्हिडिओ काढणं गरजेचं आहे का? पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला काम केलं का नाही केलं, काय काम केलं. तर असे जज करतात लोक एखाद्या व्हिडिओवरून. तर त्यांच्यासाठी पण मी ते उत्तर देणारच आहे. पुढचा हा नाही तर पुढचा व्हिडिओ बघा. काम तर केलंच आहे मी. आता मी माझं घर आहे म्हणल्यावर काम तर करणारच ना, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणारच. तर हा व्हिडिओ इथून पुढं व्हिडिओ तुम्हाला सेकंड डेचा बघायला भेटणार आहे, सॉरी थर्ड डेचा. कारण पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो तो व्हिडिओ तुम्ही बघितला, गावाला पोहोचलेलो आम्ही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर कार्यक्रम होता, तोही व्हिडिओ तुम्ही बघितला वाटतं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ इथून पुढं बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, विचार करून कमेंट करत जा. आणि व्हिडिओवरून एखाद्याला जज करू नका, कारण व्हिडिओमध्ये जेवढ्या गोष्टी कॅप्चर करणं होते पॉसिबल आहे तेवढंच मी करते. कारण आता मी नवीन ठिकाणी गेली, त्यांना काही सवय नाही व्हिडिओची, बरोबर. मग मी सारखं त्यांच्या तोंडापुढं, म्हणजे तिकडं माझे सासरची लोक आहेत, त्यांच्यासारखं तोंडापुढं असा कॅमेरा घेऊन जाणार आहे का मी? मला पण विचार येतो ना की मी कशी व्हिडिओ काढू, काय बोलू, किंवा मी असं जरी त्यांच्या तोंडापुढं कॅमेरा घेऊन गेली तर मी काय बोलणार, कशी बोलणार, किंवा त्यांना आवडतं का नाही, याही गोष्टीचा मला विचार करावा लागतो. त्यामुळे जरा तुम्ही विचार करून कमेंट करत जा. प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवणं मला काही योग्य वाटत नाही आणि एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही. ठीक आहे, तर इथून पुढचा व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ आहे आम्ही गावाला गेलो त्याच्या तिसऱ्या दिवशीचा. तिथून पुढचेही व्हिडिओ आहेत. गावाला गेलो होतो तेवढे व्हिडिओ पूर्ण झाले का मग डायरेक्ट लग्नाचा व्हिडिओ टाकणार आहे. मग तिथून पुढं तुम्हाला डेली रुटीन बघायला भेटणार आहे. तर छान सपोर्ट करत जा, छान कमेंट करत जा. मयंकबद्दल पण भरपूर तुम्ही लोक बोललेले आहे. काही कमेंट करणारे आहेत असे की पोराला तिकडंच ठेवलं, पोराला इकडंच ठेवलं, पोराचा विचार नाही केला, आणि बरेच गोष्टी बोलत राहतात लोक. तर व्हिडिओ पाहून जज करण्यापेक्षा तुम्ही फक्त व्हिडिओ पहा, आवडत असतील तर चांगले कमेंट करा, नाहीतर मग इग्नोर करा. हा एक ऑप्शन आहे. उगाच काही बी बोलून दुसऱ्यांचं मन दुखवण्यामध्ये काही सुद्धा अर्थ नाही आहे. ठीक आहे, आम्ही आमचा संसार करतोय, तुम्ही तुमचा संसार करा. दुसऱ्यांच्या संसारामध्ये लुडबुड करण्यापेक्षा, कारण काही लोक असतात विनाकारण भांडणं लावतात. आता अशी कमेंट केले, मग मला राग येईल, मग मी काहीतरी बोलील, मग त्यांना वेगळं काहीतरी वाटेल, असं पण होऊ शकतं ना. मग हे दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याचा प्रकार झाला का नाही? त्यामुळे जरा विचार करून कमेंट करत जा, कारण तुमची कमेंट खूप मॅटर करते. चांगली कमेंट आली तर आनंद होतो आम्हाला, वाईट कमेंट आली तर दुःख पण होतो. कारण वाईट म्हणजे तुम्ही एखाद्याला असं बोलता की त्याचा काही अर्थ पण नसतो त्या गोष्टीचा. वाईट कमेंट म्हणजे मी असं नाही म्हणत की कोणती गोष्ट मला समजावून सांगू नका. उलट चांगले जर कमेंट केले की करिश्मा असं कर तसं
असं करतं ते चांगलं वाटतं. पण ही अशीच आहे ती तशीच आहे, ही असंच नाही करत ते तसंच नाही करत. याच गोष्टीला वैतागून मिस्टर त्या दिवशी सहज मला बोलले होते की फेसबुक ते हे डिलीट करून टाक म्हणून यूट्यूब. पण मी त्यांना समजून सांगितलं लोकांचं एवढं मनावर घ्यायचं नसतं. लोकांच्या गोष्टी मनावर घेतल्यात आपण आयुष्यात कधीच पुढं जाऊ शकत नाही. आपण आयुष्यात जेव्हा पुढं जातो तेव्हा भरपूर असे कुत्रे आडवे येतात. म्हणलं मग प्रत्येक कुत्र्याला का बिस्किट टाकत बसायचं का? आपल्याला जर आपल्या मंजिलपर्यंत पोहोचायचं आहे तर आपल्याला प्रत्येक गोष्ट बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या इग्नोर करून चालाव्या लागतील. तेव्हा कुठं त्यांनी नॉर्मल झाले परत की ठीक आहे बाबा टाक व्हिडिओ, पण लोकांनी बोललेलं आवडत नाही. मग मी त्यांना समजून सांगितलं, म्हणलं सोशल मीडिया आहे शेवटी, लोक बोलणारच. तर चला मग व्हिडिओ पुढचा बघा. बाकीचं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहे. आणि कास्टबद्दल हा व्हिडिओ तर आम्ही प्रायव्हेट सेपरेट बनवणारच आहे, तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर सध्या मी घाईमध्ये आहे कारण आता मयंकचे पेपर पण जवळ आले, त्याच्या पेपराचं पण बघायचं आहे. एकदा त्याचे एक्झाम झाले की मला दुसऱ्या शाळेचं पण बघायचं आहे. त्यामुळं जास्त काही व्हिडिओ वगैरे होत नाही आहेत. माझे बरेच कामं आहेत, घरातले बी कामं असतात. अजून घराची कायापलट करून जरा तुम्हाला होम टूर बी द्यायचं आहे, बरोबर ना? तर चला करा कंटिन्यू. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. माझ्यासाठी हा मला ठेवणार गोल. तुला नाही. मला हॅलो फ्रेंड, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही. ते नको घेऊ, ते नको घेऊ, दीदीला विचार. बाहेर आहे हे, नाही नवीन आणलंय, नवीन आणलंय, नाही निघत ते, संपलंय. मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चहा प्यायला या, नंतर बोलू. तर फ्रेंड्स मी उठली, आंघोळ वगैरे केली आणि ननंदबाईंनी मला मस्त गरम गरम चहा बनवून दिला. तर लोकांना आहे ना त्यांच्या घरातलं चांगलं नसतं म्हणून दुसऱ्याच्या घरातलं चांगलं बघून होत नाही. हे काम नाही केलं ते काम नाही केलं नावं ठेवत बसतात. तर गावाकडं कसं असतं, सकाळी सकाळी जेवण असतो, तर इकडं मिस्टरांचं जेवण चालला. त्या ननंदबाई आहेत. फ्रेंड्स वेलकम बॅक. लय ऊन तापती बाबा गावाकडं बी. यो मयंक उद्या निघायचं होतं तर उद्या नाही म्हणतात. आता उद्या यात्रा आहे म्हणतात. काय उद्या काय आहे? यात्रा, करगणीची यात्रा आहे उद्या. नाही मग ते तर म्हणले की काहीतरी म्हणले बाबा, यात्रा आहे का रामनवमीची काहीतरी आहे म्हणले. आम्ही इकडे येऊन बसलो, नेटवर्क भेटत नाही म्हणून. आईस्क्रीम खायला या. काँग्रेस नगरसेविका आमने सामने गटनेता पद न मिळाल्यामुळे काँग्रेस नगरसेविका सविना शेख यांचा बदला त्यांच्या कुलकर्णी यांच्या गळ्यात गटनेते पदाची माळ टाकल्यामुळे नगरसेविका आईस्क्रीम शेख गरम होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पंतप्रधान आईस्क्रीम खाऊन थंड थंड वाटते. पुन्हा निवड झाल्यानंतर आठवले नंतर दुपार झाली. तर आमच्या इकडे कसं आहे, गावाकडे ना नेटवर्क भेटत नाही. मग नेटवर्कसाठी मला एक प्रमोशन आलं होतं, तर नेटवर्कसाठी मी इकडे एका शेजारी येऊन बसली. त्यानंतर दुपारी एक आईस्क्रीमवाला आला, तर त्यांनी आईस्क्रीम घेतली. आता तुम्ही म्हणणार उष्टपुष्ट चारून देते, तर उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढत असतं, उष्टपुष्ट खायला पाहिजे बरं का. त्यानंतर आलो आम्ही घरी. या फ्रेंड्स गावाला फिरायला. उद्या आमची यात्रा. मयंक कुठं आहे, मयंक कुठं आहे, मयंक कुठं आहे, मयंक कुठं दिसला आता मी मग. आहे? इथंच आहे मयंक. ए बघ मी आता वेगळं दिसायला लागलो. कशावर वेगळा दिसतो? बघ ना कॅमेरा मध्ये गेला. पावसाचा मोसम झालाय, पाऊस येणार आहे आता लय जोरात. व्हिडिओ मध्ये काही दिसत नाही. हे बघ, नाही गेला आता. हे बघ सगळं पावसाचा मोसम झालाय. ए थिंबे थिंबे पडतात पावसाचे माझ्या. इथे पावसात बोर होतंय थोडं. येतात की. पाहुणे गेलेत आता सगळे. आता एकटा बॉल व्हायचं इथं. आता कर म्हणा. उद्या यात्रा. कोंबडे कोंबडे बिंबडे बकरी फिकरी गाय सगळे येतात. गाई म्हशी सगळे. मयंक बी आहे. मी काय प्राणी आहे का? मी प्राणी आहे सांगायला. कोंबड्यासारखा मला दिसतो. ऍड केलास. ती केस पाय कोंबड्यासारखे झालेत ते. आंघोळ केली, तेल लाव म्हणलं तर केस तसेच ठेवले. कोंबड्याला कुठं केस असतात का? त्याला विचार. ते काय ते पानांना केस असतात. जा थंडी बॉटल आणि पाण्याची आपल्याला. कुठून? ते पलीकडच्या ताई नाही आहेत ना, आजी आहेत वाटतं. दरवाजा उघडं आहे, थंड पाण्याची बॉटल द्या मला. चल रे फ्रेंड्स वेलकम बॅक, गुड इव्हिनिंग.
तर सगळे पाहुणे रावळे गेले. आता ते मावशीला सोडायला गेले. ते माझं फुल पडलं आहे तिथं बघ, ते उचलून साईडला ठेव. काय आहे? तुला खायला देतोय. काय आहे ते? बर्फी आहे. काय काय आणलंय पप्पाने? ते सगळे पाहुणे रावळे गेले. आता ते मावशीला सोडायला गेले. आम्ही आराम करत होतो दिवसभर. मग आता संध्याकाळ झाली, उठलो, चहा पाणी. काय सोनपापडी आणली का? बिस्किट पेढे आणले का? हे असलेवाले बिस्किट, हे सोनपापडी. हे म्हैसूर पाक आहे रे. ते हा, हे म्हैसूर पाक आहे बघा, इकडं गावाकडं भेटतं. सोनपापडी. थांब दाखव मला इकडं. खायची. अरे चहा प्यायचंय ना तुला? असं चला आता ते येते, अजून काय आले नाहीत. बसलो ते आपलं, काय करावं काही टाइम लागला. घरी कसे पटापटा कामं उमसते, इथं तर काय उमजना घरी. बघते आता स्वयंपाक पाणी करायचं. बरं होतं इकडं. सासूबाई आहेत आमच्या. सासूबाईला दाखवत नाही व्हिडिओमध्ये. मया बाहेर कुठं जाऊ नको, पप्पा येतील आता. हो इकडं. चला करा कंटिन्यू, बोलते नंतर. मला तिकडं जायचं होतं, तिकडच्या जाऊबाईकडे जायचं होतं. जाणं काही झालं नाही. आता उद्या यात्रा आहे म्हणतात. उद्या काही होत नाही वाटतं, आणि परवा मग आम्हाला निघायचं आहे रिटर्न. व्हिडिओ वगैरे काढायचे होते, ते पण काही पॉसिबल नाही झालं कार्यक्रमामुळं. गेलोच नाही बाहेर कुठं. एकदाच बाहेर गेलतो तिकडे दर्शनाला फक्त. ताई आल्यात का? ताई आल्या? नाही, मोहर बोलवायचं भात घालून. ताई कुठे आहेत? मोहर बोलवायचं. काय करता? चहा ठेवलं का? हां, सासूबाई लई साध्या गोड्या गरीब आहेत. हॅलो डिअर हबी. ओ हबी, जेवले का? हो का? खरं का? खरंच चालतं का उगच खोटं खोटं? कसं पण असू दे. व्हिडिओ शूट करते मी तुमचा. कर ना मग. काय करू? हा ना. खरं? हम्म. व्हिडिओ बंद झाला की स्वतः खाऊन घेतली. वा वा वा, हे व्हिडिओ पुरते जीव लावतेच बरं का मित्रांनो मला. हे बा स्वतःच खायला लागले बघा. आता यांच्याकडे व्हिडिओ केला की परत मला खा म्हणते. आता व्हिडिओ बंद केला की परत ते स्वतःच खाऊन घेतील. तर असं काही नाही आहे बरं का मित्रांनो. व्हिडिओमधून तुम्हाला दिसतेच ते किती जीव लावतात, किती प्रेम आहे, किती काळजी घेतात. असं काही नाही की व्हिडिओ चालू केल्यावरच उगं त्यांची मस्करी करत होती आणि त्यांना चिडवून दिला ना तर असं राग येतो त्यांना. मग मला लय मज्जा येते. रागात भारी दिसतात हसण्यापेक्षा, असं मला वाटतं. त्यामुळे उगच त्यांना राग देत असते. तर सोनपापडी खात होते इकडे, मला पण चारली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मम्मा त्यांना सांग ना मजेदार गेम खेळलो आपण. तर चपात्या केल्या मी, आईने भाजी टाकली, मग आम्ही जेवण वगैरे केलं, भांडे वगैरे घासले, आवरलं. आता झोपतो. आता गावाकडे लवकर झोपतात, 8:30 वाजलेत. आता 6 वाजताशी स्वयंपाक केला, 7 वाजताशी जेवलो आणि 8-8:30 वाजता आता झोपतोय आम्ही. असा गेला आमचा आजचा दिवस. उद्या यात्रा आहे म्हणते, उद्याच्या दिवस थांबायचं आहे वाटतं. जाऊ आपण. मयंकची आजी मयंकला कहाणी सांगते. आजी नाही, आई. हां आई, मयंकची आई कहाणी सांगते. हां, मस्त. कशी कहाणी होती? चांगली होती. हे कसं? एक पोली करत होता, खणास होता एकाकडं. कहाणी तुम्हाला ऐकायची का कहाणी? चला झोपतो आता आम्ही. आम्हाला लवकर उठायचं असतं, सकाळी आवरायचं असतं, यात्राला जायचं असतं, मग उद्या जायची तयारी करायची असते, परवा निघायचं असतं. मी ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये 2-4 गाणे सांगणार. व्हिडिओ एडिट केला. माझा एक फुल व्हिडिओ घे, त्याच्यामध्ये मी गाणं सांगणार. आजीला झोपू दे. आणि आई, हां उद्या तयारी करायची आम्हाला, जायची, निघायचं, परवा निघायचं आहे. पण जायची तयारी तर उद्या करावं लागेल. व्हिडिओ वगैरे एडिट केलं. व्हिडिओ तर काही पडत नाही असं वाटते, नेटवर्क नाही इकडं, अजिबात नेटवर्क नाही आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं काय सुचना आम्हाला व्हिडिओ टाकायचं. हे पण व्हिडिओ कधी बघायला भेटतील तुम्हाला माहीत नाही. आणि जे ऑलरेडी व्हिडिओ बनवून एडिट केले ते बी कधी बघायला भेटतील माहीत नाही, कारण इथं काही दूर दूरपर्यंत चान्सेस नाही आहे.
आणि बाहेर गेल्यावर जास्त टाईम बाहेर राहत नाही आपण, त्या आधी डाउनलोड व्हावं लागते, मग अपलोड व्हावं लागते, लई टाईम जातो त्याच्यात. बघू आता कधी होतं आहे कसं होतं आहे, जसं टाईम भेटल तसं. म्हणजे नेटवर्क टाईम तर आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नेटवर्क भेटल्यानंतर आम्ही व्हिडिओ टाकू. तसं नको करू, चला आता. तर चला मग, कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा. आता झोपा, बाय बाय, गुड नाईट. फ्रेंड्स वेलकम बॅक. कसा वाटला गावाकडचा व्हिडिओ? तर विषय असा आहे बघा, आता ते घर माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे त्या घरातली कोणती वस्तू कुठं ठेवली आहे, काय आहे, हे काही मला माहीत नाही. आणि माझ्याकडून जेवढं होईल जेवढं शक्य होईल तेवढं मी काम केलेलं आहे. ठीक आहे. आता ते एवढंच विषय आहे की ते काम करताना व्हिडिओ नाही काढलं, पण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काम करताना व्हिडिओ दिसेलच, स्वयंपाक करताना व्हिडिओ दिसेल. आणि लग्नानंतरही ते म्हणतात ना, नाही का, लग्न झालं तेव्हा आम्ही गेलतो, तर त्यावेळेस दुसऱ्या दिवशी चपात्या काहीतरी स्वयंपाक करायचं असतं म्हणतात, त्यावेळेस पण केलेलं आहे. ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तो व्हिडिओ येईल तेव्हा त्याच्यामध्ये पण बघा. तर असं असतं, आपण नवीन ठिकाणी, आता तुम्हीच सांगा मैत्रिणींनो, जे लोक, आता समजा कुठं आपण नवीन ठिकाणी गेलो तर आपल्याला असं वेगळं वाटतं ना, की काय काम करावं, कुठलं काम करावं, कसं करावं. आणि तिकडे कसं आहे, गावाकडे असं असतं की कोण घरी कपडे धुते, कोण विहिरीवर नेते, कोण कुठं काय होतं आहे, आपल्याला काही माहीत नसतं. आता माझ्या दोन्ही नणंदबाई होत्या, तर त्यांनी तिकडं विहिरीवर कुठंतरी कपडे नेले होते, मला नको येऊ बोलले. मग आता काय करायचं सांगा बरं. त्यामुळं असा विषय असतो. तर काम प्रत्येक बाईच्या जातीला लागलेलं आहे, आणि काम हे मरेपर्यंत कोणाला सरत नाही. असा विषय नाही की आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी काम नाही केलं तर आपण कामच करत नाही. आता माझ्या घरामध्ये का नोकर चाकर लावले आहेत का? माझ्या घरात कोण येते का धुणं भांडी झाडू फरशी स्वयंपाक करायला, कशाला? तर विचार करून कमेंट करत जा. नेगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा पॉझिटिव्ह कमेंट करत जा. या ठिकाणी तुम्ही असं पण सांगू शकता की करिश्मा नवीन ठिकाणी गेल्यावर असं काम करायचं, तसं करायचं, असं पण सांगू शकता. कामच नाही करत, असंच आहे तसंच आहे, असले कमेंट करता सांगा. तर मयंकच्या आजीने मयंकला भरपूर जीव लावला, चांगल्या चांगल्या कहाण्या सांगितल्या, स्टोरी, आणि मग मयंक खूप हॅपी होता तिथे गावाकडे. तर असं आमचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची एवढीच गरज आहे की छान छान कमेंट करत जा, व्हिडिओ बघत जा आणि आम्हाला सपोर्ट करत जा. याच्या व्यतिरिक्त काही नाही मी कोणाला विचारत, कारण आता काही विचारण्यासारखं राहिलंच नाही. जेव्हा मला आधी काही गोष्टी कळायच्या नाही किंवा कोणत्या गोष्टीमध्ये सपोर्ट मदत लागायची तेव्हा मी तुम्हाला विचारायची, पण आता मी काहीच विचारत नाही. तर त्यामुळं जरा चांगले कमेंट करत जा, एवढंच सांगणार, बाकी काही नाही. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. अजून प्लीज या व्हिडिओमध्ये तरी काही खोडीचे कमेंट करू नका, काही खोडी काढू नका की आईस्क्रीम एकामेकाची गोष्टीच खाल्ली मग पोराला दिलं नाही, पोराला बी आईस्क्रीम घेतली होती, त्यानंतर सोनपापडी तुलाच चारली, पोराला चारली नाही. बरेच असे मला माहिती असतं की कोणत्या व्हिडिओला काय कमेंट येणार आहे, तरी पण बोलूनसुद्धा तुम्ही कमेंट करत असणार ना, आपल्या डोक्याच्या बाहेरची केस आहे. त्यामुळे मग तुम्हाला काय समजायचं, काय करायचं कमेंट ते करत बसा. ठीक आहे. मी फक्त रिक्वेस्ट करू शकते. ते म्हणतात ना, आपण लोकांच्या तोंडाला हात नाही लावू शकत, पण आपण आपल्या कानाला हात लावू शकतो. आपण समजावून एकदा दोनदा तीनदा सांगणार की बाबांनो वाईट कमेंट नका करू रे, असा नाही, असा विषय आहे. प्रत्यक्षात ज्याचा त्याचा विषय त्याला माहिती राहतो. एका व्हिडिओवरून आपण कोणाला जज करू शकत नाही, पण त्या एकाच व्हिडिओला असले कमेंट येतात की बस विचारू नका. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. आता आम्ही नेक्स्ट व्हिडिओ यात्रेचा टाकणार आहे. दुसऱ्या दिवशी रामनवमी होती, तर तेव्हाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला भेटणार. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.